रुक्मिणीताई आणि विठ्ठलराव खेडेगावात राहून आपले जीवन खूप मनमोकळेपणाने आणि आनंदाने जगत होते. दोघांचे आता वयही खूप झाले होते, परंतु दोघांचं एकमेकांवर खूप जीव होता. वयोमानामुळे विठ्ठलरावांची तब्येत सतत खराब असायची, परंतु रुक्मिणीताई त्यांची खूप काळजी घेत होत्या. असंच एक दिवस दोघेजण मंदिरात गेले असताना मंदिराच्या पायरीवरून विठ्ठलरावांचा पाय घसरला आणि ते जोरात डोक्यावर पडले. डोक्याला खूप मार लागला होता. तिथे आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आता रुक्मिणीताईंच्या काळजावर तर काळाने घातला होता. त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. एक मुलगा होता, पण तोही शहरामध्ये, परंतु मुलाकडे आणि सुनेकडे जाऊन राहायची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून विठ्ठलरावांच्या मृत्यूनंतर त्या एकट्याच गावात राहू लागल्या आणि कसेबसे आपले जीवन जगू लागल्या. परंतु त्यांच्या मनामध्ये खूप दुःख साचलेले होते. रुक्मिणीताईंचा मुलगा विक्रमने आईला फोन केला आणि तिच्या तब्येतीची फक्त चौकशी केली. आईसोबत फोनवर बोलल्यानंतर विक्रमच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. विचार करत करत तो ऑफिसवरून येऊन सोफ्यावर बसला होता. अचानक त्याची बायको राधिका तिच्या आईसोबत फोनवर बोलत बोलत तिच्या खोलीतून बाहेर आली आणि अचानक तिची नजर सोफ्यावर बसलेल्या विक्रमवर पडली. त्याला पाहून तिने आईचा फोन कट केला. तो खूप टेन्शनमध्ये दिसत होता आणि ती विक्रमला म्हणाली, "अहो, तुम्ही कधी आलात? मला आवाजही दिला नाही. काय झाले? ऑफिसमध्ये सर्व काही ठीक आहे ना? तसेही मी खूप दिवसापासून नोटीस करत आहे की तुम्ही आजकाल खूप उदास असता." त्यावर विक्रम म्हणाला, "राधिका, तुला तर ठाऊकच आहे ना, बाबा गेल्यापासून आई एकटी पडली आहे आणि अधूनमधून तिची तब्येतही ठीक नसते. तेव्हा मी विचार करतोय की आता आईला ह्या महिन्यामध्ये आपल्याकडे घेऊन यावे. इथे आपल्यासोबत या घरात राहिली तर तिचे इथे मनही रमेल आणि आपलं यश सुद्धा आहेच की, त्याच्यामुळे आई बाबा गेल्याच्या दुःखामधून थोडी तरी सावरेल. यशला देखील आजीचे प्रेम मिळेल. राधिका, मला तू फक्त एवढेच सांगायचे आहे की माझ्या आईला तू तुझी आईच समज आणि तिला कधीही दुखवू नकोस. तिने माझ्यासाठी खूप काबाड कष्ट केले आहेत. बाबा गेल्यापासून तिच्या आयुष्यात खूप एकटेपणा आला आहे. मला वचन दे की आई इथे आल्यानंतर तिचा एकटेपणा दूर करण्यात तू मला मदत करशील." विक्रमच्या बोलण्याने राधिकाच्या कपाळावर आठ्या पडल्या. विक्रमच्या आईसोबत राहण्याची राधिकाची अजिबात इच्छा नव्हती, पण आपल्या नवऱ्याच्या मातृप्रेमामुळे ती त्याला काहीही बोलली नाही. तिने फक्त एक स्मित हास्य दिले, परंतु तिला खूप राग आला होता. जर तिने विरोध केला असता तर नवऱ्याच्या नजरेमध्ये ती वाईट झाली असती, जे तिला अजिबात होऊन द्यायचे नव्हते. दुसऱ्याच दिवशी विक्रम त्याच्या आईकडे गावी गेला आणि आईचे सर्व सामान पॅक करून तिला सोबत घेऊन घरी आला. घरी आल्याबरोबर विक्रम आईला म्हणाला, "आई, अशी का उभी आहेस? बस ना." असे म्हणून त्याने हाताला धरून आईला सोफ्यावर बसवले आणि तो स्वतः आईच्या पायाशी बसला आणि म्हणाला, "आई, हे घर तुझे आहे आणि आमच्या आधी या घरावर तुझा जास्त अधिकार आहे. त्यामुळे इथे राहताना कुठलाही संकोच करू नकोस." आपल्या मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून रुक्मिणीताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पण तिकडे किचनमध्ये राधिका विक्रमच्या बोलण्याने रागाने लालबुंद झाली होती. रुक्मिणीताई म्हणाल्या, "सुनबाई कुठे दिसत नाही?" विक्रम म्हणाला, "ती किचनमध्ये असेल." मग त्याने राधिकाला हाक मारून बोलावून घेतले आणि म्हणाला, "अगं आई तुला विचारत होती." तेव्हा ती काहीच बोलली नाही आणि सासूला वाकून नमस्कार करून म्हणाली, "स्वयंपाक तयार आहे, दोघेही जेवायला बसा." रुक्मिणीताई कामामध्ये खूप हुशार होत्या. आल्याबरोबर त्यांनी स्वयंपाकघर सांभाळले, त्यामुळे राधिकाला तर बरेच झाले. तिने स्वयंपाकघरातील सर्व कामे आणि रुक्मिणीताईंवर टाकली आणि स्वतः मात्र मोकळी झाली. राधिकाचे माहेर त्याच शहरात होते, परंतु घरातील कामांमुळे तिला तिच्या माहेरी जायला मिळत नव्हते. आता रुक्मिणीताई रोज आपल्या मुलाच्या आवडीचे पदार्थ बनवू लागल्या. कधी कधी तर त्या स्वतःच्या हाताने
विक्रमला भरवायच्या सुद्धा. आणि हे सर्व पाहून राधिकाला प्रचंड राग यायचा. एके दिवशी राधिका तिच्या नवऱ्याला म्हणाले, अहो, आता तरी मी माझ्या माहेरी जाऊ शकते ना? म्हणजे आता घर सांभाळायला आई आहेत ना, म्हणून म्हटलं. त्यावर विक्रम ठीक आहे असं म्हणाला आणि राधिका लगेच दुसऱ्या दिवशी तिच्या मुलाला घेऊन माहेरी गेली. माहेरी गेल्यावर राधिकाची आई तिला म्हणाली, बरे झालं राधिका, तू आलीस. किती दिवस झालं साधं तुला बघितलंही नव्हतं. तुझी सासू आल्यामुळे तुझा खूप फायदा झालेला दिसतोय. नाहीतर तू सतत घरातील कामांमध्ये व्यस्त असते. तुला कधी आमच्याकडे यायला वेळ सुद्धा मिळत नव्हता. राधिका म्हणाली, आई, ते सर्व काही ठीक आहे, पण तुझा जावई अगदी श्रावण बाळ बनला आहे. त्याची आई आल्यापासून त्याचे माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. यावर राधिकाची आई म्हणाली, राधिका बाळा, तू जावई बापूंना अजिबात दोष देऊ नकोस. ते खूप साधे भोळे आहेत ग. आणि ती तुझी सासू आहे ना, ती तर मला खूप आगाऊ वाटते. म्हणून मी सांगते ते ऐक. तुझ्या सासूला साधी समजण्याचा मूर्खपणा कधीच करू नकोस. ती फक्त इतरांसमोर साधी बनते. त्यामुळेच तर जावई बापूंना तिच्या बोटावर नाचवत आहे. हे बघ राधिका, तू तुझ्या सासूपासून जरा सांभाळूनच राहा, नाहीतर ती तुला सुद्धा तिच्या बोटावर नाचवेल. आणि जर तिने तुला काही त्रास दिला तर तिला सरळ गावाकडचा रस्ता दाखव. राधिकाच्या आईने नको नको ते सांगून राधिकाचे कान भरले होते. जेव्हा तिची आई आपल्या मुलीला हे अनमोल ज्ञान देत होती तेव्हा राधिकाचे वडील म्हणाले, मुलगी माहेरी आली आहे तर तू तिला घर कसे तोडायचे हे शिकवत आहेस का? ते म्हणाले, राधिका बाळा, तू तुझ्या आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तिचे ऐकून एके दिवशी स्वतःच्या पायावर कोऱ्हाड मारून घेशील. राधिकाची आई म्हणाली, तुम्ही आम्हा मायलेकींच्या मध्ये येऊ नका. तुम्हाला काही कामे नाहीत का? असे बोलून तिने आपल्या पतीला घराबाहेर पाठवले आणि तेही गुपचूप तिथून निघून गेले. आता राधिकाचे असेही माहेरी येणे जाणे चालूच होते. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. विक्रमचा वाढदिवस होता. तेव्हा राधिका माहेरी होती आणि विक्रम तिला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला. तेव्हा रुक्मिणीताईंची तब्येत ठीक नव्हती, म्हणून त्या बेडवर झोपल्या होत्या आणि अचानक त्यांना जुने दिवस आठवायला लागले. रुक्मिणीताई जेव्हा लहानपणी विक्रमचा वाढदिवस असायचा तेव्हा त्या स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी केक बनवायच्या. तेव्हा विक्रमला खूप आनंद व्हायचा. त्यांनी विचार केला, एवढ्या वर्षानंतर मला ही संधी मिळाली आहे तर मी आज विक्रमसाठी त्याच्या आवडीचे जेवण आणि केक देखील बनवते. आणि मग काय, रुक्मिणीताईंनी आपल्या मुलासाठी केक आणि त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायला सुरुवात केली. त्यांची तब्येत ठीक नव्हती तरीसुद्धा त्या त्याच्या वाढदिवसाची तयारी करत होत्या. काही वेळाने सर्व पदार्थ बनवून झाल्यानंतर रुक्मिणीताई मनातल्या मनात खूप खुश झाल्या. त्यांना वाटले की विक्रम देखील त्याचे जुने दिवस आठवून खुश होईल. 1 तासानंतर जेव्हा विक्रम घरी आला तेव्हा घरामध्ये सर्वत्र केक आणि आईने स्वतःच्या हाताने बनवलेल्या पदार्थांचा घमघमाट पसरला होता. विक्रम आल्याचे पाहून रुक्मिणीताईंनी बनवलेले सर्व पदार्थ टेबलवर आणून ठेवले आणि स्वयंपाकघरातील केक आणत विक्रमला म्हणाल्या, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाळा. देव तुला माझेही आयुष्य देव. विक्रम, आज मी सर्व पदार्थ तुझ्या आवडीचे बनवले आहे. चल पटकन जेवायला बस. त्यावर लगेच राधिका म्हणाली, आई, एवढे पदार्थ बनवताना एक वेळ मला तरी विचारायचे ना. आम्ही तर बाहेरच याचा बर्थडे सेलिब्रेट करून आलो आहोत. राधिकाला हे सर्व पाहून खूप राग आला होता. तेव्हा रुक्मिणीताईंना खूप वाईट वाटले. तेव्हा विक्रम म्हणाला, आई, हिच्या बहिणीने माझ्याकडे पार्टी मागायला लागल्या, त्यामुळे आम्हाला बाहेर जेवण करावे लागले. पण आई, तू बनवतेस ना, त्या केकची सर बाहेरच्या केकला येऊ शकत नाही. आपल्या मुलाचे हे बोलणे ऐकून रुक्मिणीताई थोड्या खुश झाल्या आणि मग लगेच विक्रमने केक कापला आणि रुक्मिणीताईंनी स्वतःच्या हाताने आपल्या मुलाला केक भरवला. मग छोटासा केकचा तुकडा त्या त्यांच्या नातवाला खाऊ घालणार तेवढ्यात राधिकाने पटकन त्याला उचलले आणि म्हणाली, आई, आता याला काही खायला देऊ नका. हा सुद्धा पोटभर जेवला आहे. आणि असे म्हणून राधिका त्याला घेऊन तिच्या खोलीत निघून गेली. पण आईचे मन राखण्यासाठी विक्रम आईजवळ बसला आणि म्हणाला, आई, मला पुन्हा एकदा भूक लागली आहे. आणि मग काय, लगेच आईने आनंदाने विक्रमसाठी जेवणाचे ताट बनवले. जेवत असताना विक्रम आईच्या जेवणाचे खूप कौतुक करत होता आणि हे पाहून रुक्मिणीताईंचे मन तृप्त झाले. पण दुसरीकडे राधिका रागाने लाल झाली होती.
जेवण करून विक्रम बेडरूममध्ये गेला तेव्हा राधिका त्याच्याकडे रागाने पाहू लागली आणि म्हणाली, मला समजत नाही, तुम्ही बाहेर जेवून आला होता तर मग इथे जेवण करायची काय गरज होती? विक्रम म्हणाला, अगं, माझ्या आईने एवढ्या प्रेमाने ते जेवण माझ्यासाठी बनवले होते, त्यामुळे थोडेसे जेवण केले. तेव्हा राधिका म्हणाली, ठीक आहे, मग हा नियम प्रत्येक जागी लागू होत नाही का? मागे एकदा जेव्हा तुम्ही माझ्या माहेरी मला सोडायला आला होता तेव्हा माझ्या आईने खास तुमच्यासाठी जेवण बनवले होते. ती अनेकदा तुम्हाला आग्रह करत होती, पण तुम्ही तेव्हा जेवलात का? तेव्हा तर म्हणत होता की मी बाहेरून खाऊन आलो आहे. आणि आज पोट भरलेले असताना देखील स्वतःच्या आईने जेवण बनवले म्हणून पोटात जागा बनवली. अरे वा. अहो, माझ्या आईचा मान राखण्यासाठी 4 घास खाल्ले असते तर काय बिघडले असते का तुमचे? विक्रम राधिकावर खूप भडकत तो म्हणाला, तू प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ का घेतेस? अगं, तिथे तुझ्या आईने स्वतः नाही तर नोकरांकडून जेवण बनवून घेतले होते आणि इथे माझ्या आईने ती आजारी असताना देखील माझ्यासाठी हे सर्व केले आहे. आणि तुझ्या लक्षात नसेल तर सांगतो, त्या दिवशी तुझ्या माहेरी गेल्यावर मी चहा आणि नाश्ता केला होताच ना. मग आता उगाच जेवणाच्या विषयावरून गोंधळ करण्याची काय गरज आहे? आणि तसे आपण बाहेर पार्टी करून आलो आहोत, याबद्दल आई आपल्याला काही बोलली का? मग तुला एवढा प्रॉब्लेम का होत आहे? राधिका म्हणाली, तुम्हाला फक्त तुमच्या आईच्या आनंदाचे पडले आहे. बायको आणि तिच्या माहेरच्या माणसांच्या आनंदाची तुम्हाला काहीच काळजी नाही. अहो, मी तर म्हणते तुमच्या आईला समजायला पाहिजे. त्यांना माहिती होते की आपण उशिरा येणार आहोत, मग एवढ्या स्वयंपाकाचा घाट घालण्याची काय गरज होती? विक्रम म्हणाला, तू सांगितले होतेस का आईला आपण उशिरा येणार आहोत म्हणून? राधिका काहीच बोलली नाही. खूप उशिरापर्यंत त्या नवरा बायकोचे असेच भांडण चालत राहिले आणि हे सर्व रुक्मिणीताई ऐकत होत्या. रुक्मिणीताई आपल्या सुनेचे बोलणे ऐकून सुन्न झाल्या, कारण आजपर्यंत त्यांचा हा गैरसमज होता की त्यांची सून त्यांची खूप इज्जत करते, पण इथे तर राधिकाच्या मनात त्यांच्याबद्दल फक्त राग आणि द्वेषच होता. मग रुक्मिणीताई विचार करू लागल्या की विक्रमचे ऐकून त्या इथे का आल्या. त्यांना तेव्हाचा दिवस आठवला जेव्हा राधिका त्यांच्या घरी सून बनून आली होती. विक्रमचे लग्न झाले तेव्हा त्या खूप खुश होत्या. त्या राधिकाला सून नाही तर मुलगी समजायच्या. राधिकाला त्या कधीच रागवल्या नाहीत की ओरडल्या नाही. तिच्याकडून एखादी चूक झाली तरी त्या तिला मायेने आणि प्रेमाने समजवायच्या. पण आज सुनेचे हे रूप पाहून त्या चकित झाल्या. त्यानंतर आठवडाभर घरामध्ये शांतता होती. मग एक दिवशी राधिका रुक्मिणीताईंना म्हणाली, आई, माझे दादा बहिणी दुसऱ्या शहरात राहतात. ते कालच आईच्या घरी आले आहेत. तेव्हा माझे पूर्ण कुटुंब आणि माझ्या 2 बहिणी रात्री जेवणासाठी आपल्या घरी येत आहेत आणि आपणही तिघे आहोत. म्हणजे कमीत कमी 10-12 लोकांसाठी जेवण बनवून ठेवा. मी मार्केटमध्ये जाऊन त्या सर्वांसाठी भेटवस्तू घेऊन येते. ते खूप दिवसांनी माझ्याकडे येत आहे. यावर रुक्मिणीताई म्हणाल्या, सुनबाई, एवढ्या लोकांचे जेवण मी बनवायचे आणि तेही एवढ्या कमी वेळात, आणि आता तू ही मदत करायला नाहीस. मग एक काम कर, काही दिवसांपूर्वी तू ऑनलाईन बाहेरून जेवण मागवले होतेस, ते जेवण छान होते. आजही तसेच जेवण ऑर्डर कर. मला एकटीला एवढे जेवण बनवणे शक्य होणार नाही. तेव्हा राधिका म्हणाली, माझ्या बाबांची तब्येत ठीक नसते आणि त्यांना बाहेरचे जेवण पचत नाही. आणि असेही माझे दादा बहिणी माझ्याबद्दल काय विचार करतील? ते बोलतील, हिने घरी जेवायला बोलवले आणि बाहेरचे जेवण खाऊ घालते. आई, घरात बनवलेल्या जेवणाला कशाचीच सर नसते. तुम्ही उगाच बोलून वेळ वाया घालवत आहात. त्या दिवशी विक्रमच्या वाढदिवसाला जो मेनू बनवला होता तोच बनवा. तसेही त्या दिवशी तुम्ही आजारी होता, तरी एवढे पदार्थ बनवले होते. मग आज तुम्ही ठीक दिसत आहात, तर जेवणानंतर खाण्यासाठी फ्रूट सलाड नक्की बनवा. रुक्मिणीताई सुनेच्या बोलण्याने अवाक झाल्या. मग काय, त्या लगेच राधिकाने सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागल्या. काम करत असताना त्यांना थकवा जाणू लागला, पण तरी त्या तशाच काम करत होत्या. अचानक त्यांना चक्कर येऊ लागली, त्यामुळे त्या सोफ्यावर जाऊन बसल्या. तेवढ्यात विक्रम घरी आला आणि त्याला पाहून त्या उठायला लागल्या आणि चक्कर येऊन खाली पडल्या. विक्रम खूप घाबरला. त्याने कसे तरी त्याच्या आईला उठवले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी चेकअप केले तेव्हा त्यांना समजले की आईचा BP लो झाला आहे.
विक्रमने हॉस्पिटलमधूनच राधिकाला फोन केला आणि म्हणाला, आजचा डिनरचा प्रोग्राम कॅन्सल कर. त्यांना पुन्हा कधीतरी बोलव. आईची तब्येत ठीक नाही आणि आईला डिस्चार्ज कधी मिळणार हे देखील माहिती नाही. राधिकाने जेवणाचा प्रोग्राम कॅन्सल केला, पण याचा तिला भयंकर राग आला होता. 2 तासांनी विक्रम आपल्या आईला घेऊन घरी आला आणि फ्रेश व्हायला गेला. पण राधिकाने सासूच्या तब्येतीबद्दल साधी चौकशी देखील केली नाही. उलट ती सासूवर ओरडायला लागली. त्यांना नाही नाही ते बोलू लागली. ती म्हणाली, माझ्या मायाची लोक आपल्याकडे जेवायला येणार म्हणून लगेच तुमची तब्येत बिघडली का? इतर वेळेस तर तुमची तब्येत अगदी ठणठणीत असते. या वयात अशी आजारपणाचे नाटक करताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? किती ढोंगी आहात तुम्ही. अहो आई तेव्हा सरळ सांगायचे की तुझ्या मायाचे लोक इकडे आलेले मला नाही आवडणार, मग मी कधीच त्यांना इकडे बोलवले नसते. रुक्मिणीताई म्हणाल्या, राधिका बाळा, माझ्या ठिकाणी जर तुझी आई आजारी असती तर तू अशीच बोलली असती का ग? राधिका काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. त्यानंतर राधिका कधीच आपल्या सासूशी व्यवस्थित बोलली नाही की व्यवस्थित वागली नाही. रुक्मिणीताईंना त्यांच्या सुनेचे असे वागणे खटकत होते. आता त्यांचा त्या घरामध्ये जीव गुदमरत होता. त्या अनेकदा विक्रमला मला गावी नेऊन सोड असे म्हणायच्या, पण विक्रम आईचे बोलणे टाळत होता. इकडे त्यांचा नातूसुद्धा आजीसोबत छान रमला होता. आता त्याला आजीशिवाय करमत नव्हते. तो सतत त्यांच्यासोबतच असायचा, त्यांच्याजवळ झोपायचा. आपल्या नातवाकडे पाहून रुक्मिणीताई दिवस काढत होत्या. हळूहळू दिवस जात होते. आता राधिका यशला त्याच्या आजीकडे सोपवून शॉपिंग करायला जायची, फिरायला जायची. एके दिवशी यश पाण्यासोबत खेळत होता. रुक्मिणीताई त्याला अनेकदा ओरडल्या होत्या, पण तो अजिबात ऐकत नव्हता. खेळता खेळता त्याने घरभर पाणी केले आणि मग खेळून झाल्यानंतर तो आजीकडे जेवण मागू लागला. तेव्हा रुक्मिणीताई त्याच्यासाठी जेवण आणायला जात असताना पाय घसरून जोरात पडल्या आणि बहुतेक त्यांच्या कमरेला मार लागला होता. त्या उठण्याचा खूप प्रयत्न करत होत्या, पण त्यांना उठता येत नव्हते. तेव्हा शेजारच्या काकू लग्नपत्रिका देण्यासाठी त्यांच्या घरी आल्या. तेव्हा त्यांना रुक्मिणीताई पडलेल्या दिसल्या. तेव्हा त्यांनी बाजूच्या 2 माणसांच्या मदतीने रुक्मिणीताईंना उचलून पलंगावर झोपवले आणि पटकन विक्रमला फोन केला आणि विक्रमही लगेच ऑफिसवरून घरी आला. त्याने त्या बाजूच्या काकूंचे आभार मानले. त्यानंतर विक्रमने राधिकाला फोन केला आणि विचारले, तू कुठे आहेस? आत्ताच्या आत्ता घरी ये. आई पाय घसरून पडली आहे. राधिकाने ठीक आहे येते असे सांगून फोन ठेवला. राधिकाच्या चेहऱ्याकडे पाहून तिची मैत्रीण म्हणाली, आता काय केले आहे तुझ्या सासूने? तेव्हा राधिका म्हणाली, ती जेव्हापासून आली आहे ना काही नाटकी करत असते, पण इथून जायचे नाव काही घेत नाही. इथेच माझ्या घरात ठाण मांडून बसली आहे. कोणास ठाऊक ही बाई कधी मला नीट जगू देणार आहे ते, आणि वरून त्या म्हातारीचा हॉस्पिटलचा खर्च. एवढे बोलून राधिका घराकडे निघाली. राधिका घरी आल्यावर विक्रमने आईला डॉक्टरांकडे नेले. तपासल्यानंतर डॉक्टर म्हणाले, त्यांच्या कमरेला थोडासा मार लागला आहे. तसे तर काही घाबरण्याचे कारण नाही, पण त्यांना बेडरेस्ट घ्यावी लागेल. त्यानंतर विक्रम आईला घेऊन घरी आला आणि राधिकाला म्हणाला, आता आपल्याला आईची जास्त काळजी घ्यावी लागेल. घरकाम करण्यासाठी एक कामवाली लावून टाक, त्यामुळे तुलाही त्रास होणार नाही, पण आईला कोणतेही काम करू देऊ नकोस. हे ऐकून राधिका मनातल्या मनात म्हणाली, याच्यासाठी गावावरून मुंबईला आली म्हातारी, माझ्यावर बोज बनण्यासाठी. नवऱ्याने सांगितल्यामुळे राधिका सासूला काहीच काम सांगत नव्हती, पण तिला सासूचा खूप राग येत होता. असेच दिवस जात होते. आता रुक्मिणीताईंची तब्येत ठीक व्हायला लागली होती. राधिकाची आई तिला नेहमी फोन करून फक्त राधिका आणि तिच्या मुलाबद्दलच विचारायची, पण तिने कधीही आपल्या मुलीच्या सासूच्या तब्येतीबद्दल विचारले नाही की आता रुक्मिणीताईंची तब्येत कशी आहे. आणि हे सर्व विक्रम पाहत होता, पण घरांमधील शांतता भंग होईल यामुळे तो काही बोलत नव्हता. आता रुक्मिणीताई पूर्णपणे ठीक झाल्या आणि त्या विक्रमकडे सतत गावी जाण्याचा हट्ट करत असायच्या. विक्रम म्हणाला, आई आता हेच तुझे घर आहे. आम्ही तुझ्यासोबत असताना तू आजारी पडतेस, आणि जर तू गावी गेलीस आणि तुला तिथे काही झाले
तर तुझ्याकडे लक्ष कोण देईल, तुझी काळजी कोण घेईल? मुलगा आणि आईचे एवढे प्रेम पाहून राधिकाला पुन्हा राग यायला लागला आणि तिची आई सतत फोन करून तिचे कान भरत होती. तिचा राग वाढत होता. एके दिवशी विक्रमला सुट्टी होती. राधिकाला किट्टी पार्टीला जायचे होते, पण आज यश तिच्या सतत मागे मागे फिरत होता. तिला वाटले की यश जर बाहेर जाताना मागे लागला तर तिच्या किट्टी पार्टीचा पचका होईल, म्हणून तिने तिचा फोन ऑन करून यशकडे दिला आणि ती तयार व्हायला लागली. यश मोबाईलमध्ये व्यस्त होता आणि राधिकाला उशीर व्हायला लागला, त्यामुळे ती गडबडीत तिचा मोबाईल तिच्या मुलाकडे ठेवून पार्टीला निघून गेली. यश मोबाईल बघूनच झोपी गेला. विक्रमला आश्चर्य वाटले, कारण राधिका बाहेर जाताना मोबाईल कधीच विसरत नाही आणि ती तिच्या मोबाईलला कोणाला हात देखील लावू देत नव्हती. विक्रम राधिकाचा मोबाईल घेऊन खोलीत गेला. फोन ऑन केला तर त्याला पासवर्ड होता. त्याने 2 वेळा पासवर्ड काढण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईल अनलॉक झाला नाही. पण शेवटी त्याने लास्ट ट्राय केला आणि फोन चालू झाला. विक्रमने राधिकाचा फोन चालू केल्यानंतर त्याच्याकडून चुकून कॉल रेकॉर्डिंगवर क्लिक झाले आणि राधिकाच्या फोनमध्ये तिचे आणि तिच्या आईचे रेकॉर्ड झालेले बोलणे त्याला ऐकू येऊ लागले. सुरुवातीला त्याच्या सासूचा आवाज आला की, राधिका बाळा, तुझी सासू कधी जाणार आहे? ती तिथे आहे म्हणून मला तुझ्याकडे येता येत नाही. कोणास ठाऊक तुझ्या घराला लागलेले हे ग्रहण कधी सुटणार आहे. मी तर म्हणते आता तिला तिच्या गावी पाठव आणि जर जावई बापू काही बोलले तर त्यांना म्हण की मी कायमची माहेरी निघून जाईल. बायकोची हीच धमकी नवऱ्या लोकांना कमजोर बनवते. माझे म्हणणे ऐक बाळा, एकदा मी सांगते तसे बोलून तर बघ, मग बघ आईचा पदर कसा सोडतो तुझा नवरा. आजकालच्या जमान्यात मुलांना फक्त बायको हवी असते आणि हा काय आईचा जप करत बसलाय कोणास ठाऊक. 1 नंबरचा बिंडोक आहे हा विक्रम. अगं बाळा, आता आपल्या महेशचंच बघ ना, बायको आली की आम्हाला विसरला की नाही. ती कार्टी म्हणेल तिकडे तिच्या मागे पळत असतो. नाहीतर तुझा नवरा श्रावण बाळ आहे नुसता. आपल्या सासूच्या तोंडून असे शब्द ऐकून विक्रमला तर त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. आता विक्रमने त्या दोघींच्या सर्व जुन्या रेकॉर्डिंग ऐकल्या आणि हे सर्व ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ते सर्व ऐकून विक्रम सुन्न झाला होता. ते सर्व ऐकून त्याला हे समजले होते की त्याच्या आईचा राधिकाला प्रचंड राग येत होता. तिने कधीही त्यांना स्वतःची आई समजले नाही आणि तिची आई सतत राधिकाचे कान भरवत होती, त्यामुळे तिने सासूची थोडी किंमत केली नाही. हे सर्व ऐकून आणि पाहून विक्रमला भयंकर राग आला आणि तो राधिका घरी येण्याची वाट पाहू लागला. रुक्मिणीताई यशला खोलीमध्ये झोपवायला आल्या तेव्हा विक्रमचा रागीट चेहरा पाहून त्यांनी विक्रमला विचारले, काय झालं बाळा? तेव्हा त्याने सर्व काही आईला सांगितले. रुक्मिणीताईंना ऐकून खूप धक्काच बसला. तरीही रुक्मिणीताई म्हणाल्या, विक्रम, तुला माझी शपथ आहे, तू राधिकाला काहीही बोलू नकोस. मी तर तुला केव्हापासून म्हणते आहे की मला गावी पाठवून दे. मी या घरातून गेले की सर्व काही ठीक होईल. हे बघ, तुझा संसार माझ्यामुळे मोडायला नको आणि मला ते सहनही होणार नाही. तेवढ्यात राधिका घरी आली आणि म्हणाली, आई, तुम्ही माझ्या खोलीत काय करत आहात? तेव्हा विक्रम म्हणाला, माझी खोली म्हणजे? सासरी येताना तुझ्या माहेराहून घेऊन आली होतीस का ही खोली? हे बघ, पुन्हा एकदा मी सांगत आहे, हे घर आधी आईचे आहे, मग आपले. बाबांनी आपल्याला हे घर घ्यायला पैसे दिले होते, विसरलीस का? तो पुढे हसत म्हणाला, ते जाऊ देत राधिका, हा घे तुझा मोबाईल. तू पण ना घरी कशी विसरून गेली होतीस तुझा मोबाईल? अगं, जाताना वाटेत काही प्रॉब्लेम झाला असता तर तेव्हा काय केले असतेस? क्षणभर राधिकाला वाटले की आता तिची पोल उघडकीस आली, पण विक्रमच्या बोलण्यावरून तिला असे काही जाणवले नाही. तेव्हा ती निश्चिंत झाली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. तेव्हा विक्रम राधिकाला म्हणाला, राधिका, चल आपण तुझ्या माहेरी जाऊयात. नवऱ्याच्या तोंडून हे शब्द ऐकून राधिका खूप खुश झाली. ती फटाफट तयार झाली आणि नाश्ता न करताच नवऱ्यासोबत माहेरी गेली. आपल्या मुलीला आणि जावयाला अचानक आलेले पाहून राधिकाचे बाबा म्हणाले, अरे वा जावई बापू, तुम्ही असे अचानक येऊन आम्हाला सरप्राईज दिले आहे. राधिकाच्या बाबांनी त्यांच्या नोकराला चहा आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यास सांगितले. विक्रम म्हणाला, नको नको, मला अजिबात भूक नाही. मी तर फक्त तुमची अमानत तुम्हाला परत करण्यासाठी आलो आहे. विक्रमचे हे बोलणे ऐकून राधिकाला
आणि तिच्या आईबाबांना सुद्धा धक्का बसला. जावई बापू, कोणती अमानत? तेव्हा विक्रम म्हणाला, 4 वर्षापूर्वी तुम्ही तुमची मुलगी मला अमानत म्हणून माझ्याकडे सोपवली होती. तिलाच परत करायला आलो आहे. तेव्हा हे ऐकून राधिका रागाने म्हणाली, मला अशी चेष्टा अजिबात आवडत नाही. तुमची हिंमत कशी झाली माझ्या बाबांशी असे बोलण्याची? तेव्हा राधिकाचे बाबा म्हणाले, अहो जावई बापू, राधिकाचे काही चुकले का? स्पष्ट सांगा ना, काय झाले आहे? तेव्हा विक्रम म्हणाला, बाबा, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलीला आणि तुमच्या पत्नीला काय झाले आहे हे विचारले तर खूप चांगले होईल, कारण आता माझ्या घरात तुमच्या मुलीला अजिबात जागा नाही. तेव्हा राधिकाची आई रागाने म्हणाली, जावई बापू, मी पाहत आहे की जेव्हापासून तुमची आई गावाहून आली आहे तेव्हापासून तुम्ही आमच्यापैकी कोणाशीच व्यवस्थितपणे बोलत नाही. नक्की तुमचा काय प्रॉब्लेम आहे सांगाल का? तेव्हा विक्रम पटकन म्हणाला, प्रॉब्लेम तर तुम्हीच आहात सासूबाई. तुम्हीच तुमच्या मुलीच्या संसाराची वाट लावण्यास कारणीभूत आहात. तुमच्यामुळेच माझ्या घरात सतत भांडणाचे वातावरण असते. राधिकाच्या आईला वाटले की आता तिची पोल उघड झाली आहे. तेव्हा त्यांनी गप्प राहणे ठीक समजले. राधिका म्हणाली, तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईला अशा पद्धतीने बोलण्याची? विक्रम म्हणाला, ही हिंमत मी आधीच करायला हवी होती. आणि हे चांगले आहे तुझे. तू माझ्या आईबरोबर नीट वागत नाहीस, माझ्या आईबरोबर सतत भांडतेस आणि मी तुझ्या आईशी चांगले वागावे अशी अपेक्षा का ठेवतेस? राधिका म्हणाली, अहो, मी कधी तुमच्याशी वाईट वागले? आणि या सगळ्यामध्ये माझी आई कुठून आली? तिचा काय संबंध? त्या गरीब बिचारीला मध्ये का आणताय? विक्रम हसून म्हणाला, तुझी आई आणि गरीब बिचारी? अगं, तू असे बोललीस तर गरीब बिचारी या शब्दाचा अपमान होईल. तू जरा थांब, मी तुझ्याशी नंतर बोलतो. बाबा, तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे ना? मग तुमच्या मुलीला जरा तिचा मोबाईल तुमच्या हातामध्ये देऊन त्यातील ह्या दोघींचे बोलणे ऐकवायला सांगा. विक्रमचे बोलणे ऐकून राधिका घाबरली आणि तिचा मोबाईल लपवायला लागली. तेवढ्यात तिचे बाबा तिला जोरात ओरडले आणि म्हणाले, राधिका, तुझा फोन लगेच इकडे दे. तेव्हा राधिकाने गुपचूप तिचा मोबाईल तिच्या बाबांकडे दिला. तेव्हा त्यांनी विक्रमने सांगितल्याप्रमाणे त्या दोघींची बातचीत ऐकली आणि सर्वांसमोर सर्व सत्य बाहेर पडले. तेव्हा विक्रम म्हणाला, बाबा, राधिकाची आई इथे बसून माझ्या घराला कंट्रोल करत आहे. हे बरोबर आहे का? जर तुमच्या मुलीशिवाय तुम्हाला घरात करमत नाही तर ठेवून घ्या कायमची तिला माहेरी, पण माझ्या घरात शांतता राहू द्या. जर तुमची सूनही राधिकाप्रमाणे वागली असती, तिच्या आईचे ऐकून तुम्हा सर्वांना तिने त्रास दिला असता ना, मग तेव्हा तुम्हाला समजले असते. तेव्हा तुम्ही तुमच्या सुनेला दोष दिला असता ना. अरे, तुम्हाला स्वतःची मुलगी चुकीची जरी वागली तरी ती चांगली वाटते, हेही खरे आहे म्हणा. माणसाला स्वतःच्या चुका अजिबात दिसत नाही, पण दुसऱ्यांच्या चुका शोधून काढून त्यांना प्रवचन देण्यात काहीजण पटाईत असतात. तेवढ्यात राधिकाच्या बाबांनी त्यांच्या पत्नीला जोरात कानशिलात लगावली आणि म्हणाले, मला वाटले होते की डोक्यावरचे सगळे केस पांढरे झाले, आता तरी तू सुधरशील, पण तू कधी सुधारणार नाहीस. अगं मूर्ख बाई, तू स्वतःच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस आणि आज तिचा जो संसार उद्ध्वस्त झाला आहे त्याला तूच कारणीभूत आहे. आज तुझ्यामुळे माझा मुलगा आणि सून या घरात आपल्यासोबत राहत नाही. अरे, ज्यांच्या मनामध्ये खोट आणि कपट आहे ते इतरांना काय सल्ला देणार? आणि राधिका, तू तर शिकलेली आहेस ना गं, तुला चांगले वाईट कळत नाही का गं? आज विक्रमच्या आईमुळेच माझे बाबा माझ्या आईला सर्वांसमोर असे अपमानास्पद बोलले. ते पाहून राधिकाला राग आला आणि तीही त्याच्या आईबद्दल वाईट साईड बोलू लागली. तेव्हा विक्रमने तिला एक जोरात कानशिलात लावली आणि म्हणाला, तू जे काही माझ्या आईबद्दल वाईट शब्द बोललीस ना, ते पहिले आणि शेवटचे शब्द असतील. मी तुझ्या आईवडिलांचा आदर ठेवून आत्तापर्यंत गप्प होतं, पण आता यापुढे गप्प बसणार नाही. मला माझ्या घरामध्ये आणि माझ्या संसारामध्ये कोणाचाही हस्तक्षेप नको आहे आणि मी ते यापुढे सहनही करणार नाही. राधिकाच्या बाबांनी जावयांसमोर हात जोडले आणि म्हणाले, जावई बापू, मी तुमची माफी मागतो. तिच्या आईची शिक्षा तुम्ही माझ्या मुलीला देऊ नका. मला खूप लाज वाटत आहे. बहुतेक माझ्या पत्नीच्या अशा स्वभावामुळेच माझा मुलगा माझ्यासोबत राहत नाही. बाबांनी मान झुकवली होती आणि आपल्यामुळे आपल्या वडिलांची मान खाली झुकल्याचे पाहून राधिकालाही लाज वाटायला लागली. सासऱ्याने आपल्यासमोर हात जोडल्याचे पाहून विक्रम म्हणाला, बाबा, तुम्ही मोठे आहात, माझ्यासमोर असे हात जोडू नका. मी तरी काय करू? मला सहन होत नव्हते की माझी बायको माझ्या आईविरुद्ध काहीतरी कट कारस्थान रचून तिला त्रास देते.
बाबा, आज मी फक्त तुमच्याकडे बघून राधिकाला पुन्हा माझ्यासोबत घेऊन जात आहे, पण जर तिने पुन्हा असे काही केले तर तेव्हा मी तिला सरळ घटस्फोट देईल. एवढे बोलून विक्रम जायला निघाला. राधिकाच्या बाबांनी तिला इशारा केला तेव्हा ती आपल्या मुलाला घेऊन विक्रमच्या मागे जाऊ लागली. दुसऱ्या दिवशी राधिकाचे आईबाबा मुलीच्या सासरी पोचले. त्यांची शरमेने मान खाली गेली होती. राधिकाने तिच्या आईने रुक्मिणीताईंसमोर हात जोडून माफी मागितली. राधिकाच्या वडिलांनी आश्वासन दिले की यापुढे कधीच आमच्या कुटुंबाकडून तुमच्या कुटुंबामध्ये हस्तक्षेप होणार नाही. रुक्मिणीताईंनीही मोठ्या मानाने आपल्या विहीणबाई आणि सुनेला माफ केले आणि आता रुक्मिणीताई त्यांच्या घरात मान आणि सन्मानाने राहू लागल्या. त्यांना त्यांच्या मुलाचे प्रेम तर मिळतच होते, पण आता सुनेचे प्रेमही मिळू लागले. शेवटी काय, अंत भला तर सब भला. मित्रांनो, लग्नानंतर प्रत्येक मुलीचे सासर आणि सासरची सर्व माणसे, सर्व काही हे तिचेच असते. त्यामुळे कोणाच्याही सांगण्यावरून आपण आपल्या माणसांसोबत वाईट वागू नये. मुलीचा संसार टिकवणे हे पूर्णपणे तिच्याच हातात असते. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. तर मग मंडळी, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.